हे जे सध्या नुकसान या लोकांचं झालं याच्यासाठी कोण जबाबदार वाटतंय तुम्हाला? जे प्रशासकीय होते ते की आधी सत्तेत जी लोक होती ती? बघा, या गोष्टीला दोघेही जबाबदार आहे. जे सत्तेत होते त्यांनी ह्या गोष्टी सर्वांना एका ठिकाणी बसून सांगायला हव्या होत्या की आता आपला रस्ता हा 91 पासून डीपी रस्ता 60 मीटरचा झालेला आहे. त्याचा आपण पाठपुरावा करून त्याचा मोबदला घेतला पाहिजे. ही जनजागृती करायचं काम हे आमच्या सत्ताधाऱ्यांचं होतं. त्यानंतर प्रशासनाची थोडी चुकी आहे का त्यांनी 91ला डीपी रस्ता टाकलेला आहे आणि तेव्हापासून ते असे गार कुंभकर्णाची झोप घेतल्यासारखं वागताय. त्यांना ती लोक जागृती करायला झालं काय? लोकांच्या पर्यंत गरिबापर्यंत पोहोचायला पाहिजे होतं शासन की तुमच्या रस्त्यात हे घरं आहे आणि तुम्हाला काय पाहिजे त्याच्या मोबदल्यासाठी तुम्ही अर्ज करा, मोजणी करा, टीडीआर ऑफिस करून मोजणी ऑफिस करून तुम्ही मोजणी करून आम्हाला द्या. हे ते शासनाचं काम होतं, त्यांनी केलं नाही. त्यामुळे जनता काय आहे, जनता ही भोळी आहे. जनताला हे अभ्यास नसतो. असं किती वेळेस होता डीपी रस्ता तुम्हाला बघा, 2 वेळेस डीपी रस्ते बदलले. जे सुरुवातीला डीपी रस्ते टाकले ते बदलण्यात आले 91ला. 91चे जे डीपी रस्ते ते बदलण्यात आले. आता सुद्धा खूप मोठा बदल घडतोय आता सुद्धा. तर लोकांना असं वाटतं आणखीन 10 वर्षांना नवीन आरक्षणाचा डीपी प्लॅन जो प्रत्येक 10 वर्षाला बनतो तर त्याच्यामध्ये आमचा रस्ता कमी होईल, इकडे जास्त रहदारी नाही किंवा आणखीन काही गोष्टी असतात तर त्यांच्या डोक्यात ते असतं. त्याच्यामुळे ते शासनाकडे जात नाही. परंतु शासनाने हे जनतेला समजून सांगितलं पाहिजे की हा डीपी रस्ता आपला 60 मीटरचा आहे आणि हा कमी होणार नाही, परंतु हा रस्ता कमी करा असं आमच्या गावच्या लोकांचं म्हणणं होतं. परंतु या रस्त्याला रहदारी वाढल्यामुळे शासनाचा निर्णय झाला की हा रस्ता आपल्याला 60 मीटरचाच असला पाहिजे. त्यामुळे हा रस्ता कमी करण्यात आला नाही आणि लोकांची जी स्वप्न होती का कमी होईल, आपले घरं वाचतील, आपल्याला व्यवसायाला जागा सुटेल तर राहील थोडी तरी, परंतु ते त्यांचं स्वप्न आता भंग झालेलं आहे. त्यांनी सांगितलं की हे अतिक्रमण आहे, परंतु अतिक्रमण म्हणून त्यांनी तो काढला पण अजून कोणालाही त्याचा 1 रुपयाही मोबदला दिला नाही. आणि आता त्यांनी घरदार तोडून, नगदचा त्यांचा व्यवसाय तोडून, त्यांचा उदरनिर्वाह होत होता, त्याच्यावर त्यांची उपजीविका होती. छोट्या छोट्या फुलांच्या दुकानं होत्या, छोट्या छोट्या चहाच्या टपऱ्या होत्या, अशा सगळ्या छोट्या छोट्या किराणा दुकानं होत्या. तर हे सगळं संपून गेलं त्यांचं आणि आज ते लोक दुसरीकडे माती काम करताय आणि जीवन जगताय.